विनापरवानगी बॅनर्स प्रकरणी संबंधिताविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल. धुळे महानगरपालिकेचा दणका. धुळे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बॅनर्स, फ्लेक्स व जाहिरात फलक लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध धुळे महानगरपालिकेनं थेट फौजदारी गुन्हे दाखल करीत कठोर भूमिका घेतलीय. बॅनर्स लावताना परवानगी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. धुळे शहरातील विविध भागात व मुख्य चौकात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे महानगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेता विविध फ्लेक्स बॅनर्स लावले जातात. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होत असते. वारंवार सूचना देऊन आवाहन करूनही काही खासगी आस्थापना बेधडकपणे अनधिकृतपणे बॅनर्स लावून जाहिराती करीत असतात. अखेरीस धुळे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या पथकाने विशेष मोहीम राबवित विविध भागातील अनधिकृत बॅनर्स विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनला थेट फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. पथकाने शहरातील विविध भागांची तपासणी केली असता दिशा कम्प्युटर, डंबेलकर क्लासेस, पॉसिबल क्लासेस आणि सरस्वती नर्सिंग कॉलेज देवपूर तसेच आझादनगर भागातील मुथा बाल रुग्णालय, पद्मश्री 9, DCA कॉमर्स कॉलेज, निर्मल इंग्लिश मीडियम स्कूल, आदर्श अकॅडमी, चौकी अँड जेरी, आर्म अकॅडमी, शिवसमर्थ क्लासेस, इंग्लिश झोन अकॅडमी, लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट, सिस्टर इन्स्टिट्यूट, देवरे क्लासेस, प्रवक्ता क्लासेस, शीतल अकॅडम, गुरु क्लासेस, किड्रस चिल्ड्रन यांच्या नावाचे बेकायदेशीर बॅनर्स व फ्लेक्स आढळून आले असता या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 अंतर्गत देवपूर पोलीस ठाण्यात क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त श्री राजेंद्र माईनकर, श्री सागर जकातदार, श्री किशोर वाघ व श्री किशोर शिंदे त्यांचे टीम वदारे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, देवपूर पोलीस स्टेशन, आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आस्थापना, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच नागरिकांना शहरात बॅनर्स लावण्यापूर्वी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेण्याचे आवाहन धुळे महानगरपालिका प्रशासनाने